तर सुरुवातीलाच भेटूयात या सिनेमातल्या मुख्य पात्राला. तुमच्या सिनेमामध्ये सर नाना पाटेकरांनी ती व्यक्तिरेखा रंगवली होती. आमच्याकडे पण एक नाना आहेत आमच्या सिनेमातले. तर भेटूयात आमच्या सिनेमातल्या भाऊंना. नाही ऐकून घे. हे बघा, खर्चाचा प्रॉब्लेम नाही. खर्च किती होऊ दे, बंटी शेट इलेक्शन जितले पाहिजे म्हणजे जितले पाहिजे बस. हा अरे आजच इलेक्शन, अरे होऊ दे ना. खर्च ₹1,00,000 खर्च झाला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. बंटी शेट आमचे चिरंजीव इलेक्शन जितले पाहिजे म्हणजे पाहिजे बस. बार खलास. भाऊ काय कारखान्याची इलेक्शन नाही रे, ज्युनियर केजीचे. माझं चिरंजीव बंटी शेट ज्युनियर केजीला आहे ना, तर मॉनिटर पदाचे इलेक्शन चालू आहे. तर त्याच्यामुळे आम्ही खर्च करून आलो. म्हणा मग काय टेन्शन नसतं बे, तू काय काळजी करू नको बे. बे 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 काय लावलं आपलं? काल काय ठरलं होतं? तुम्हाला नानांचा रोल करायचा. नाना पाटेकरांसारखं तुम्हाला बोलायचं. तुम्ही काय म्हणला? नानांचा रोल मला आवडतो, मी तो करणार. आता नानांसारखं बोला. मला तर मग क्रीम रोल पण आवडतो. का क्रीमचा आवाज काढायला लावशील मला? काय माणूस आहे हा? असं नाही, दिग्दर्शकाचं थोडं तरी ऐकत चला. तुम्हाला नानांच्या स्टाईल मध्ये बोलायचं या स्किट मध्ये. अरे काय प्रॉब्लेम आहे यार तुझा? नानाच्या स्टाईल मध्ये म्हणजे गिरीश सर नमस्कार. तुम्हाला येते का नानाच्या स्टाईल मध्ये बोलता? नानाच्या स्टाईल जिसका मैडम आपको आता क्या नाना के स्टाइल में? खोपड़ी खोपड़ी उतना तो मेरे को आता था, लेकिन वो मैंने अवॉइड किया. वो अकेले में मिले तो बहुत मारते फिर वो. इसके लिए तुम्हाला येत असेल ना मॅडम? येतं पण मी बोलणार नाही असं. इथे कुणालाच त्यांचा आवाज येत नाही. अरे मग इथं सगळेच नापास आहे, तर तू माझ्याकडनं एकट्याकडनं डिस्टिंक्शनची अपेक्षा का करतो राजा? व्हॅलिड पॉइंट. काय प्रॉब्लेम आहे? ए अमड्या, काढ गाडी. ए अमड्या, गाडी पार्क कर. आशीर्वाद दे ना भाऊ. ॲज नेता म्हणून ज्युनियर केजीची इलेक्शन मारली ना. 40 वर्षापासून एकाच वर्गात आहेस तू. इलेक्शन काय डायनॉसॉर पण मारशील तू. तुम्हाला सांगतो सर, हा 40 वर्षापासून ज्युनियर केजी मध्येच आहे. हा म्हणजे याने ऍडमिशन घेतले तेव्हा 5 पोरं होते. आता ह्याच्या स्वतःचे 5 पोरं आणि सोबत हा शिकते ज्युनियर केजी. पण मला एक गोष्ट सांग, तुला जर माहित होतं का आमचे चिरंजीव बंटी शेट ह्या इलेक्शन मध्ये उभं राहणार आहे, तर तू उभा राहिलाच का? म्हणजे हा बदल घडायला नको का भाऊ? आणि आतापर्यंत तुमची सत्ता होती ना. आणि ॲज ए पॉलिटिशियन म्हणून आपल्या गावाला बाहेर काळ कुत्रा ओळखत नाही, म्हणून बदल झाला पाहिजे ना. मगच होईल ना राजकारण विकासाचं. बे तोंड तुझ्या बाटलीच्या बुचाचं आणि राजकारण करतं विकासाचं. वा भाऊ वा. अबे वा काय कविता बोलून राहिलो मी इथं? हा ए तुमचं काय काम आहे रे? त्याच्या मागं उभं राहा. चला. अरे चल की आता काय त्याला. अरे चले. अरे भाऊ हे बघा, माझी कचरे नाही. कचरे झाला चांगलं चान्स आहे. ए केशा, या मशीन घेऊन कुठे चालणार तू? ते आई म्हणली कत्रिनाला फिरवायला घेऊन जा म्हणून येतो. कत्रिना नाव आहे का तिचं? कत्रिना? कत्रे नाही. अरे वा, जबरदस्त नाव आहे तुझं. मग चांगलं नाव आहे कत्रिना. गावात पण आपल्याला अजय सलमान खान म्हणतात. अजय सलमान खान म्हणतात तर काय लग्न करणार आहे तिच्याशी? उतर तुझ्याच चल. तू लक्ष ठेव रे. एक तर इलेक्शन जितू दिलं माझ्या पोराला. चल इकडे. बघितलं कत्रिना कसे भांडतात माणसं? हा आपण नाही पाडायचं त्याच्यात. कशाला पाडायचं उगाच? हा आपण भलं तू आणि मी नुसते. हा पाटलाची म्हैस आहे का तू? मग हा खाती का पिझ्झा? पिझ्झा खाती का? नाही पिझ्झा खावा तर तुला चांगला असतं पिझ्झा. मग तुझं काय जात आहे? पिझ्झा खाऊन माझ्या पोटात दुखून राहिले. मी पडतो जरा. झोप यायला मला. झोप यायला घे द्या. अय्यो रजनी द बॉस. केशा ऐ केशा ऐसे कैसे झोपा कुठे केशा? आई रजनी द बॉस. मी तुझ्या स्वप्नात आलो. स्वप्नात? येस. कशावरून? कशावरून? डोळे मीठ.
शांत झोपी जाण्याचा प्रयत्न कर. हा. बघ माझ्या आठवणी येते का. अरे गेला रजनी पाहिला रे. रजनी पाहिला रे. ऐकलं काय? रजनी पाहिला. रजनी पाहिला. बाहेर रजनी पाहिला. रजनी पाहिला. ऐकलं काय? कत्रिना रजनी पाहिला. रजनी चल 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 सांगू सगळ्यांना. रजनी पाहिला. रजनी पाहिला. रजनी मी आयो अगं रजनी दिसले. आयो अरे कुठे गेली मारायला. कुणाकडे गेली आता. अरे काय झालं मोठ्या बॉम्ब लागला. काय झालं? कुठे गेली होती का? शेजाऱ्यांच्यात गेली होती टीव्ही बघायला. आपला टीव्ही घेऊन. हा कारण त्यांच्याकडे टीव्ही नाही ना. मग त्यांना बोलवायचं ना आपल्याकडं. त्या आपल्यात आले की विचारतात फ्रीज कुठे आहे तुमचा. आपल्याकडे फ्रीज कुठे आहे काय दाखवू त्यांना. डोक्यावर पडली होती का तू? इकडे बस. तुला सांगतो. थांब की, थांब. आता बस की. थांब की. आता बस की. आता बसतो. थांब, ए. काय करतोस तुला सांगतो. इकडे बघ की. थांब थांब थांब. हे बघ की इकडे. तुला सांगतो. हा. ते आपल्या माळावरचं नारळाचं झाड. हा तिकडून मला रजनी दिसले. रजनीकांत दिसली. काय हा तुला रजनीकांत हो दिसली? आपण झोपलो होतो ती दिसली मला. काय सांगतोस हा. पोरा. पोरा नाव काढलंस पोरा. हो? अरे तुझा बा लय फॅन होता रे त्या रजनीचा. मला म्हणला होता तो इथं नाही भेटला तर तिकडं जाऊन त्याचं मंदिरात दर्शन घेऊ. नाव काढलंस पोरा. नाव काढलंस. आज तुझा बा असता. काय लागलं? चल मी चालली. ब्रेक संपला. अरे आज आहे ना श्री आणि जान्हवी यांना बेबी आत्या होणार आहे. अरे श्री आणि जान्हवीला आता बेबी होणार आहे. हा जाते मी. अरे चल कार्यक्रम रजनी दिसलं मला. रजनी. हा रजनी दिसलं. रजनी अरे ऐकाय. रजनी दिसलं मला. कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात. कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात. ए रजनी तुला शोधू कुठ. शोधू कुठ. रजनी तुला शोधू कुठ. शोधू कुठ. रजनी तुला शोधू कुठ. हाय रजनीराव. मी माझ्या स्वप्नात येता काय? मी लोकांना ओरडून सांगतो काय? गंमतच आहे सगळी. हे की नाही? खरंच स्वप्न झालं होतं का तुम्ही माझ्या? मला तर विश्वासच बसत नाही माहिती आहे का. मजा आहे तुमची. ज्यांना बघितलं त्याला काहीच नाही. बाकी आता येतील समजेजण पाया पडायला, हार घालायला, लुंगी घालायला. काय काय म्हणून करायला लागते. हा? म्हणजे घरात रांधा वाडा स्वयंपाक करा. हा? पोरांना सांभाळा. आता सरपंच म्हणून काय काय करायचं सांगा. काय सरपंच तुम्हाला कळलं का? अजय केशाला म्हणे नारळ रजनी दिसला. म्हणजे आता असं म्हणायला लागेल ना की देवाची कन्या आहे नारळ रजनी. तर मायला सगळी गावं सोडून रजनी आपल्या गावात आला याला काहीतरी महत्व असणार. तेव्हा अजय भक्त म्हणून आपण त्याचं देऊळ बांधलं पाहिजे. गावात कोण देऊळ बांधते? कोण बांधते देऊळ? भाऊ नाही. कोण बांधते देऊळ? कोण बांधते देऊळ? कोण बांधते देऊळ? अजय मी देऊळ बांधायचं म्हणतोय. ते पायजमाच्या नाड्या बांध पहिले व्यवस्थित. देऊळ कुठे बांधून राहिला बे? अहो भाऊ त्याच्यानं तुमची हवा होईल ना आणि समजा गावाची पण होईल आणि पॉलिटिशियन मध्ये तुमचा एक रुबाब असेल. हवा ना भाऊ. नाही आज ह्या जरा व्यवस्थित बोलला. ठीक आहे तुमचं काय म्हणणं आहे? मंदिर बांधायचं नाही पण त्याच्या उद्घाटनाला कोणाला बोलवायचं? आता मी काय म्हणते रजनींचं मंदिर आहे तर रजनीकांतलाच बोलव ना. नाही म्हणजे तुम्ही म्हणाल तसं. नाही बोलू. रजनीकांतला बोलू. मायला रजनीकांतला बोलू आणि बांधू देऊळ. बांधा तिच्या मायला देऊळ लागा रे आम्हाला सगळं. हवा येऊन द्या. चला हवा येऊन द्या. डोक्याला शॉट नको. हवा येऊन द्या. मी मराठी झी मराठी.